तुम्ही जर एक गोष्ट नोटीस केली असेल तर तुम्हाला लक्षात येईल की मुस्लिम समाजामध्ये स्त्री ही एका विशिष्ट प्रकारचे कपडे घालते, ज्याला हिजाब असं म्हटलं जातं. आणि असे कपडे घालण्यामागे दोन मुख्य कारणं आहेत. एक म्हणजे आपल्या शरीराचे निजी अंग झाकून ठेवणे आणि दुसरं म्हणजे आपल्या संस्कृतीचा सन्मान करणे. पण तुम्हाला माहितीये का की हे कपडे घालण्याचे देखील काही नियम आहेत. पुरुषांचा बेंबीपासून ते गुडघ्यापर्यंतचा भाग हा झाकलेला असावा आणि महिलांचा हाताचा आणि चेहऱ्याचा भाग सोडून पूर्ण शरीर हे हिजाबमध्ये झाकलेलं असावं. आणि जर त्यांना हवं असेल तर ते त्यांच्या हाताचा आणि चेहऱ्याचा भाग देखील झाकू शकतात. आणि म्हणून जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला मुस्लिम डॉमिनंट लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये तुम्हाला स्त्रीचे फक्त डोळे पाहायला मिळतात, बाकी पूर्ण शरीर हे झाकलेलं असतं. घातले जाणारे कपडे हे इतके सैल असावेत की ज्यातून तुमच्या शरीराचा आकार कळणार नाही. कपडे हे इतकेही पारदर्शी नसावेत की त्यातून कोणीही सहज बघू शकेल. हे इतके आकर्षित नसावेत की जे अपोजिट जेंडरला आकर्षित करतील. घातले जाणारे कपडे हे अपोजिट जेंडरच्या कपड्यांपासून वेगळे असावेत. शेवटी हिजाब घालण्यामागील